चिमगाव रस्ता वाद पेटला, तहसीलदारांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी, ठिय्या आंदोलन। कागल तालुक्यातील चिमगाव येथील भारमल नगर रस्त्याच्या वादाने आता अधिक तीव्र स्वरूप धारण केले असून आंदोलकांनी थेट प्रशासनाच्या कार्यक्रमात घुसून घोषणाबाजी केली। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सुरू असलेल्या कार्यक्रमामध्ये तहसीलदार अमरदीप वाखडे यांचे भाषण सुरू असतानाच आंदोलकांनी सभागृहात प्रवेश करत जोरदार घोषणा दिल्या। तसेच रस्त्याच्या मागणीची पूर्तता न झाल्यास याच ठिकाणी बैठे आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिला। या अचानक झालेल्या घोषणाबाजीमुळे काही काळ कार्यक्रमामध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू असलेल्या भाषणातूनच आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसून आलं। तब्बल 15 मिनिटं हा वाद सुरू होता। यावेळी तहसीलदारांनी आंदोलकांसमोर प्रशासनाची बाजू मांडत शांततेने तोडगा काढण्याचे आवाहन केले। यानंतर आंदोलकांनी सभागृहाबाहेर जात ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। परिस्थितीत चिघळू नये म्हणून मुरगुड पोलीस स्टेशनच्या एपीआय क्रांती पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा करत आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली। गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। त्यानंतर आंदोलकांनी तहसीलदारांना निवेदन देत आपल्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी केली आणि आंदोलन मागे घेतले। दरम्यान चिमगाव येथील गट क्रमांक 330, 329 आणि 341 मधील रस्त्याच्या विस्ताराच्या मागणीवरून 2 गट आमने सामने आले आहेत। काही शेतकऱ्यांनी रस्त्याच्या विस्तारासाठी उपोषण सुरू केले असून दुसऱ्या बाजूला संबंधित रस्ता सन 2020च्या तहसीलदार आदेशानुसार आधीपासूनच मोकळा व डांबरी असल्याचा दावा करत अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी प्रति उपोषण छेडले आहे। अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार यापूर्वीच रस्त्यांसाठी 10 गुंठे जमीन विना मोबदला देण्यात आली असून नव्या रस्त्याच्या मागणीसाठी आणखी 4 गुंठे जमीन बाधित होणार आहे। त्यामुळे आधीच जमीन दिली, आता पुन्हा का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तहसील कार्यालय परिसरात दोन्ही गटांकडून घोषणाबाजी करण्यात आली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। प्रशासनाने सखोल चौकशी करून न्याय निर्णय घ्यावा अशी मागणी दोन्ही गटांकडून करण्यात येत आहे। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोतदार।